आता तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की पेलेट गन याचा वापर पूर्णपणे बंद करू शकत नाही. जिथे गरज पडेल तिथे पेलेट गनचा वापर पोलीस करू शकतील. आणि ही बातमी ऐकून कॉक्रोचांना फार राग आलेला आहे. ट्विटरवरती डिस्गस्टिंग म्हणून लिहिलं आहे. म्हणजे हे लोक आता सुप्रीम कोर्टाला सुद्धा जुमानत नाही. उद्धटपणा उर्मटपणा एवढा की प्रधानमंत्र्यांना घाणघाण शिव्या. त्याचे व्हिडिओज पहा तुम्ही. मुली सुद्धा इतक्या घाण भाषेमध्ये गचाळ भाषेत बोलत होत्या. म्हणजे त्यांची भाषा इतकी अभद्र की लहान मुलांनी सुद्धा ऐकायला नाही पाहिजे अशा त्या मुली तिकडच्या बोलत होत्या उर्मडासारख्या. आणि बोलणं पूर्ण धमकी वजा. या कॉक्रोचवाल्यांनी आंदोलन कसं करायचं हे अण्णा हजारेंकडनं शिकलं पाहिजे. अण्णा हजारेंना येतं आंदोलन करता, शांतताप्रिय आंदोलन. पण जो प्रकार जंतर मंतरला झाला त्याला आंदोलन म्हणत नाही, त्याला धिंगाणे म्हणतात. गुंडागर्दी, मारपीट, धमक्या, अनसिव्हिलाइज प्रकार तिकडे घडले. त्याला आंदोलन म्हणत नाही. आंदोलन शांतताप्रिय असलं पाहिजे. शांतताप्रिय आंदोलन संस्कारी चांगल्या घरातले लोक करू शकतात. हे असले नाही दगडफेक, मारपीट, पोलिसांना हाणामारी करणे, व्हिडिओ बनवून धमक्या देणे, याला आंदोलन म्हणत नाही. मला सांगा, जो खरा नीटचा विद्यार्थी असतो तो कसा असतो? पाहिल्यावरच कळतं. अभ्यासू आहे, शांत आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक या आंदोलनात खूप दिसले. दगडफेक, पोलिसांवर हमले, मारण्या पिटण्याची भाषा, हे असले लोक तिथे त्या आंदोलनात सामील झाले होते. कॉक्रोच म्हणतात की पेलेट गन तुम्ही का चालवली? मला सांगा, या आंदोलनात खरंच नीटचे विद्यार्थी किंवा विद्यार्थीच आले होते? नाही. या आंदोलनामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक, प्रवृत्तीचे नाही गुंडच आले होते. ज्यांच्यावर पोलीस केसेस आहेत. मर्डर, रेप, पॉस्को, गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत. आणि हे लोक काय करत होते त्या आंदोलनामध्ये सांगा बरं. मग पोलीस काय फुलं वाटतील या गुंडांना? म्हणजे या लोकांनी हमले करायचे पोलिसांवर, हॉस्पिटलमध्ये पाठवायचं, डोकं फोडायचं पोलिसांचं. आणि पोलीस काय हार तुरे देतील, फुलं देतील? पोलीस जबाब देतीलच. कायद्याने पोलिसला पेलेट गन दिलेली आहे गुंडांवर चालवण्याकरता. आणि गुंडे तिथे सामील झाले होते याचे रिपोर्ट आले आहेत, सगळे प्रूफ आहेत. तर पोलीस काय हार तुरे देतील, फुलं वाटतील यांच्यावर आणि यांनी धमक्या द्याव्या, घाणघाण भाषेत बोलावं? माझं म्हणणं आहे हे आंदोलन झालं फेल. यांना वाटतंय की यांचं आंदोलन खूप सक्सेसफुल झालं. नाही, आंदोलन झालं फेल. कारण की या आंदोलनामध्ये नको ते लोक सगळे आले होते. किसान आंदोलन मध्ये सुद्धा हे सगळे लोक आले होते, नको ते लोक. पुन्हा बँड वाजवून टाकला यांनी या आंदोलनाचा. नुसती हिंसा, व्हिडिओज पहा, प्रूफ आहेत पोलिसांकडे. गालबोट लागलं शेवटी. जे विद्यार्थी असतात ना ते सज्जन असतात, साधेसुधे असतात. हे दगड फेकणं, मारपीट करणं हे विद्यार्थी करत नसतो, गुंडे करतात मारपीट. मोठे मोठे घोडमे तिथे आले होते, दाखवत होते स्टुडंट. 2 मुलांचे वडील दिसत होते तिकडे. हे स्टुडंट्स. असं होतं का आंदोलन? खोटारडेपणा. आणि विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की आता तुम्ही या भानगडीत पडू नका. सरकारने कायदा बनवला आहे, कायदा कडक बनवलेला आहे. त्यामुळे जे जे करावं लागतं ते सरकार करते आहे. तुम्ही या कॉक्रोचांच्या भानगडीत पडू नका, नुकसान तुमचं होईल. यावेळेस FIR फक्त गुंडांवर लागणार आहे. पण यांच्या बरोबर तुम्ही जर का जाल तर तुमचं त्यात नुकसान व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं आहे, जीवनात पुढे जायचं आहे, शिकायचं आहे, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, नोकरी करायची आहे. त्यांच्या भानगडीत तुम्ही पडाल तर नुकसान तुमचं होईल. त्यामुळे आपल्या करिअरला सगळ्यात पुढे ठेवलं पाहिजे तुम्ही. आणि कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीच्या बाहेर तुम्ही राहायला पाहिजे. कारण की तुमचं वय कमी आहे, तुम्ही शिकायला पाहिजे. यांच्या आहारी जाऊ नका. हे भडकवण्याचे कामं करतील तुम्हाला. रील्स बनवतील, खोटे खोटे रील्स बनवतील, ते तुम्हाला फॉरवर्ड करतील. तुम्ही इमोशनल व्हाल. खरं खोटं माहिती नसतं आपल्याला, पण इमोशनल करून टाकतील तुम्हाला ते. यांचा एकच उद्देश आहे, सरकारला पाडायचं. असा यांचा प्रयत्न आहे, ज्यात त्यांना यश बिलकुल मिळणार नाही. ते फेल होईल. कारण की भारत हा नेपाळ, बांगलादेश नाही आहे. याच आंदोलनात काही लोक म्हणत होते इंडिया को बांगलादेश बना देंगे, इंडिया को नेपाळ बना देंगे, धमक्या देत होते. आहेत व्हिडिओज त्याचे, ते पण पहा तुम्ही. दोन्ही बाजू तुम्ही पाहायला पाहिजे. तर तुम्हाला कळेल की कसे कसे लोक आले होते या आंदोलनामध्ये. त्यामुळे हे आंदोलन पूर्ण फेल झालेलं आहे. आता हे लोक धमकी देऊ पाहत आहेत की आम्ही पुन्हा आंदोलन करू द्या त्यांना. तुम्ही नका जाऊ, तुम्ही अभ्यास करा घरात. या भानगडीत पडू नका.
चांगले शिका. या लोकांना आपुलकी त्या नीटवाल्यांकरता बिलकुल नाही आहे. यांच्या डिमांड्स कोणत्या आहेत? हमें आझादी चाहिए, छीन के लेंगे आझादी. तुकडे तुकडे गँगवाली गँग पण आली होती इथे. काय म्हणू आता, आठवतं ना तुम्हाला तुकडे तुकडे गँग? हे लोक सुद्धा आले होते इथे. यांचं काय काम इथे? हमें चाहिए आझादी. अरे विषय काय? नीटचा विषय आहे ना, हमें चाहिए आझादी. प्रत्येक ठिकाणी एकच स्क्रिप्ट. ते डफली गँग पण आली होती इकडे. ते डफली गँग प्रत्येक ठिकाणी येतच असते. त्यांची स्क्रिप्ट पण एकच असते, छीन के लेंगे आझादी, हमें चाहिए आझादी, भारत तेरे तुकडे होंगे. हे असले प्रकार करत असतात वामपंथी लेफ्टिस्ट विचारधारा. तुम्ही या लोकांच्या विचारांना बळी पडू नका. तुम्ही चांगले आहात, पण चांगले लोक चांगल्या लोकांबरोबरच राहायला पाहिजे. त्यामुळे वेळ आली आहे, आता तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे. कायदा सरकारने बनवला आहे. नंदन निलेकणी सारखे मोठे व्यक्ती ज्यांनी आधार कार्ड बनवलेलं आहे, त्यांची मोठी टीम आता काम करणार आहे की कशा प्रकारे पेपर कधी लीक होणार नाही याची ते खबरदारी घेणार आहेत. सरकार प्रयत्न करते आहे. लोकसभेत सरकारने डिबेट करायचा ठरवला महत्वाच्या मुद्द्यावर, तर ऑपोजिशनवाले विरोधक धिंगाणे करत होते, ओरडाआरडी करत होते, तमाशे करत होते. अरे विषय काय? मुलांच्या फायद्याकरता चर्चा सुरू आहे ना, तुम्ही त्यात सहभागी झाले पाहिजे, सोल्युशन शोधले पाहिजे. तुम्ही धिंगाणे करत होते, वॉकआउट करत आहे. यावर पूर्ण भारताने पाहिलं की तुम्ही किती सिरियस आहात या विषयाला घेऊन. तुम्हाला त्या नीटवाल्यांकरता काहीच करायचं नाही आहे, धिंगाणे करायचे आहे, ओरडारड तमाशे करायचे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये कामं करू द्यायचे नाही. अरे हा विषय इतका महत्वाचा आहे तर तुम्ही व्यवस्थित डिबेट केला पाहिजे होता. तुमचे सजेशन्स द्यायला पाहिजे होते. सजेशन्स वगैरे काही नाही, ओरडाआरडी करायचे, तमाशे करायचे, चीपपणा. पण त्यामुळे काय झालं? ऑपोजिशनचं नुकसान झालं. म्हणून सतत ते विरोधात बसलेले आहेत. सत्तेत येत का नाहीये? कारण हे प्रकार करत आहेत ते. त्यांना कळतच नाहीये की आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारतो आहे. म्हणून त्याचं नुकसान त्यांना सतत प्रत्येक निवडणुकीत होत आहे. खरी जड ही आहे, लोकांच्या फायद्याचा विचार नाही करायचा, नुसते धिंगाणे करायचे. लोकसभेमध्ये करायला पाहिजे होतं डिबेट, चांगल्या प्रकारे डिस्कशन करायला पाहिजे होतं या नीटच्या विषयावरती. पण लोकसभेत पण धिंगाणे केले आणि त्या जंतर मंतरला पण धिंगाणे केले, ज्याचं नुकसान त्यांनाच होणार आहे. पण आता सोशल मीडियावरती लोकांचे डोळे आता उघडत आहेत. त्यांना आता नीट कळलेलं आहे की हे लोक काही कामाचे नाही आहेत, कॉक्रोच वगैरे. टोटल पॉलिटिकल अजेंडा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो जागरूक व्हा आणि करिअरकडे लक्ष द्या, अभ्यास करा. या लोकांच्या भानगडीत पडू नका. कायदे कडक होणार आहेत, निश्चिंत राहा. कसा वाटला व्हिडिओ? शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्ह्यूज टाका आपले कॉमेंट्समध्ये. धन्यवाद.